चला विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहे लँग्वेज स्टडी वरती आधारित प्रश्न. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिशचा जो पेपर असतो त्या पेपरमध्ये नेहमी विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन बघा काय सांगितलंय तुम्हाला. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स, ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ लास्ट लेटर ऑफ द प्रेवियस वर्ड. आता या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं असतं तुम्हाला की एक वर्ड दिलेला असतो, तो वर्ब आहे. वर्ड दिलेला असतो आणि त्याच्या शेवटचं जे लेटर आहे त्या लेटर पासून पुढचे जे वर्ड्स असतील ते वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतात. आता इथं वर्ड्स लिहायचे पण तुम्हाला कोणते वर्ड सांगितले? वर्ब्स. वर्ब्स म्हणजे काय? क्रियापद. जसं मराठीमध्ये क्रिया करणारे जे शब्द आहेत जसे की उठणे, झोपणे, खेळणे, पिणे, बसणे, हे जसे मराठीत शब्द येतात तसेच इंग्लिशमध्ये ऍक्शन वर्ड्स म्हणलं जातं त्याला. मग ते कोणते? गो, कम, स्पीक, टॉक, रन वगैरे असे वर्ब्स येतात. मग तेच वर्ब्स चेन जे आहेत ती तुम्हाला कम्प्लीट करायची. चला तर मग आपण एक्झाम्पल बघूया. थिंक. आता एक शब्द तुम्हाला दिलाय थिंक. आता याचं लास्ट लेटर आहे के. मग के पासून मी लिहिला किल. ठीक आहे. आता किल याचं लास्ट लेटर आहे यल. मग यल पासून येईल लाईट. आता लाईटचं लास्ट लेटर काय आहे? ई. मग ई पासून येईल ईट आणि टी पासून येईल टॉप. तर बघा अशा प्रकारे हे जे वर्ब चेन आहे ही वर्ब चेन आपण कम्प्लीट केलेली आहे.